नाशिक सिडकोतील उत्तमनगर भागातील बँजोज शॉपला भीषण आग, मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली। जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत। नाशिकमधील उत्तमनगर सिडको परिसरातील प्रसिद्ध बँजोज शॉपला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। ही घटना सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली। या आगीत दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान, वित्तहानी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अग्निशामक दलाचे प्रमुख अर्शद पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। आपला जीव धोक्यात घालून अत्यंत तत्परतेने आणि शौर्याने कामगिरी बजावणाऱ्या अग्निशामक दलाच्या या समयसूचकतेमुळे आजूबाजूच्या दुकानांना लागणारा मोठा धोका टळला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। दरम्यान या घटनेबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख अर्शद पटेल यांनी एक मोठा खुलासा केला आहे। आग नेमकी कशी पसरली आणि शॉर्ट सर्किट मागील तांत्रिक कारणे काय असू शकतात यावर त्यांनी आपले अधिकृत स्पष्टीकरण मांडले आहे। आज या ठिकाणी 7:05 बँजोज पिझ्झा या दुकानाला आग लागल्याचा फोन सिडको अग्निशमन केंद्राला आला। त्याप्रमाणे सिडको अग्निशमन केंद्राचा पहिला बंब टर्नआउट करण्यात आला। त्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याने त्याच्यात 2 सिलेंडर असल्याने दुसरा बंब ताबडतोब बोलवण्यात आला। घटनास्थळी स्वतः मी केंद्र प्रमुख अर्शद पटेल, माझे सहकारी लीडिंग फायरमन सोनवणे, मुकुंद सोनवणे, तसेच वाहन चालक घुगे, काजी, लीडिंग फायरमन पवार, ट्रेनी फायरमन वज्रे, पागारे, शिंदीकर, शेवाळे, खैरनार यांच्या मदतीने आम्ही सदर आगीवर नियंत्रण मिळवलं आणि दुसरा बंब बोलून आम्ही सदर आगमध्ये सिलेंडर असल्याने ते कूलिंग करून सिलेंडर बाहेर काढले। हे मोठं अपार्टमेंट असल्याने मोठी दुर्घटना घडू शकली असती, त्याच्यामुळे ताबडतोब आम्ही 2 बंबाचा इथं व्यवस्था केली आणि जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करून सदर आग पूर्णपणे विझवली। त्याला आमचे सहकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आग विझवण्यात मदत केली। नागरिकांचं बी सहकार्य लाभलेले आहे, पत्रकारांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे, त्याबद्दल मी त्याचा धन्यवाद करतो। इथं काही जीवितहानी झालेली नाही आहे। बँजोज पिझ्झा कॉफी शॉप असल्याने ते एकदम थोडं आर्थिक नुकसान झालेलं आहे। बाकी जीवितहानी काही झालेली नाही आणि परिस्थिती पूर्णपणे आता आग विझवलेली परिस्थिती काय अडचण नाही। हे प्रथम दर्शनी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं निदर्शनास येते। आता उन्हाळा असल्याने जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे हे तापतात आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचे जास्त चान्सेस झालेले आहे। LNG, MNG, GNचे हे बी जे गॅसेस आता पेटण्याचे प्रमाण वाढलेले आहे, तर ह्या उन्हाळ्यामुळे हीटमुळे ते सगळे प्रमाण वाढते। हे प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडत आहे। अशा परिस्थितीत गॅस सिलेंडर जे आहे मध्ये गाड्यामध्ये ते त्वरित बाहेर काढल्यामुळे त्याचा ब्लास्ट न होता, त्याला तेवढी टेम्परेचर न मिळता म्हणजे तेवढ्या तत्परतेने आग विझवली की सिलेंडरला जे 1000 डिग्री तापमान पाहिजे होतं त्यामुळे मोठा धोका टाळला। आपलं नाव